कशी आहात मंडळी? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी दीपा स्वागत करते तुमचं दीपास ब्लॉगमध्ये. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर इकडं माझी देवपूजा आवरून झालेली आहे आणि आता मी अभिषेक करणार आहे विठ्ठल रुक्माईचा. तर अभिषेकासाठी मी दही, दूध, तांदूळ, तूप, मध आणि तुपाची वाती वगैरे घेतलेली आहे सगळं, आणि फुलं आत्याने पण आणलेले आहेत आणि बाहेरून पण आणलेले आहेत. तर मी अभिषेक करायला घेते. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मी कसा अभिषेक केलेला आहे. ते छान असा माझा अभिषेक पण झालेला आहे आणि माझी रांगोळी पूर्ण अशी देवपूजा पण करून झालेली आहे. किती प्रसन्न आणि किती छान असं वाटतं ना. गर्दीमुळे आवाज थोडा बदल येतो, प्लीज समजून घ्या. छान अशी देवपूजा, रांगोळी आणि इकडे श्लोक पण लगेच पूजा करून गेलेला आहे. आणि आत्याने ब्रह्मकमळ आणलं होतं आत्ता इतक्यातच. ते श्लोक न वाहिलेलं आहे विठ्ठल रुक्माईला. तर आत्याने ही पूजा करून घ्यायला लागलेले आहेत. आणि आता आम्ही दोघींना एकमेकीने हळदी कुंकू लावतात आणि आत्यांचा नमस्कार करून आरतीला सुरुवात करते. माझी देवपूजा सकाळीच लवकर आवरलेली होती, पण आरती मला सगळ्यांसोबतच करावी, कारण सगळ्यांसोबत आरती केल्यानंतर छान वाटतं. सगळ्यांचीच पूजाही होते, म्हणून आरती मी पाठीमागं ठेवली होती. तर आता सगळ्यांसोबत आरती करायला घेतलेली आहे. छान अशी आरती केली आम्ही सर्वांनी पांडुरंगाची. तर आता मी लागलेले आहे कामाला. म्हणतात ना, आधी विठोबा मग पोटोबा. आता मी पोटाचं बघते. तर चहा ठेवला. चहा घेतल्यानंतर तरी चहाची दुसरी ते तिसरी वेळ असेल चहाची सकाळपासून. इकडे मी चिप्स, चकली वगैरे तळायला घेते. जास्त काय आवडत नाही तेलकट, आमच्या सगळ्यांनाच घरी तेलकट जास्त नाही आवडत, पण थोडंफार तळलं. आणि लगेच इकडं मी बटाटे आणि रताळे शिजायला ठेवते. आणि इकडं शेंगदाणे भाजलेले आहेत आत्यानी, म्हणजे ताजं कूट टाकू खिचडीला शाबूच्या. तर शाबूची खिचडी म्हणजे बनवून झालेली आहे. तर मी दूध खीर बनवत आहे शाबूची. तर कढई घेतली, ते 2 चमचे तूप टाकलं आणि काजू, बदाम आणि मनुके तुपात चांगले तळून घेते. मनुके बघा आपले कसे फुललेले आहेत तुपात. तर तिथेच मी अर्धी वाटी शाबू टाकलेला आहे. अर्धी वाटी जरी शाबू असेल ना तर शिजून भरपूर असा शाबू होतो. मग तुपात 1-2 मिनटावर शाबू परतून घेतला आणि ते दूध टाकलं मी अर्धा ग्लास आणि थोडंसं वर. तर मस्त असं चांगलं मिक्स केलं. आणि आता ते साखर टाकून घेते. साखर टाकल्यानंतर आपल्याला 5 मिनटं तरी चांगला असा शाबू आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर ह्याची रेसिपी मी यूट्यूबवरती टाकलेली आहे, शाबू दूध खीर शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही नक्की बघा. आणि खरं टेस्टलाही खूप आवडते. आमच्या आत्यांची तर फेवरेट आहे शाबूची दूध खीर. बघा किती दाटसर पण आलेला आहे अगदी 5 मिनटातच. आणि मंद गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे शाबू. तर चांगला असा शाबू शिजलेला आहे माझा. तर आपली दूध खीर तयार झालेली आहे. तर त्याच्यामध्ये मी आता विलायचीची पावडर टाकून घेते. विलायचीची पावडर आपल्या शेवटच टाकायची आहे, फ्लेवर छान येतो शेवटी विलायची पावडर टाकल्यानंतर. तर छान असं मिक्स करून घेते मी विलायचीची पावडर आणि तयार झालेली आहे म्हणजे दूध खीर. तर इकडं मी नैवेद्याचं ताट तयार करायला घेते. शाबू, दूध खीर, शाबूची दूध खीर. पहिले शाबूची खिचडी ठेवली, नंतर शाबूची दूध खीर आणि 3 नंबरला रताळी आणि दूध मिक्स करून. आणि इकडं तळलेले चिप्स, चकली वगैरे. आणि इकडं शेंगदाण्याची शेंगदाण्याची चक्की. तर की शेंगदाण्याची चक्की छान झालते आणि टेस्टला एकदम क्रंची एकदम छान अशी लागत होती. सगळ्यांना आवडली घरी शेंगदाण्याची चक्की. तर इकडं शेंगदाण्याचा लाडू, राजगिरीचा लाडू. आणि इकडं ताक ठेवलेलं आहे. तर माझं दही ठेवायचं राहिलं, श्लोकनं आठवण करून दिली आहे दही राहिलं ठेवायचं म्हणून. परत श्लोकनं दही आणून दिलेलं आहे फ्रीजमधलं. तर दहीची वाटी आणि ताक. तर असा नैवेद्य मी विठ्ठल रुक्माईला दाखवून घेते सगळ्याच देवांना.
तयार झालेलं आहे माझं फराळीचं ताट. तर देवांना दाखवते आणि आम्ही दोघीजणी पण फराळ करून घेतात. सगळ्यांनी फराळ केलेली आहे. तर दुसऱ्या दिवशी तर बघा इकडं उत्तर पूजा केलेली नाही काही कारणांमुळे, आणि आम्ही दोघींनी ठरवलं होतं आज आम्हाला पुरणपोळी बनवायची आहे. म्हणजे मी काल ठरवलं होतं आज आम्हाला पुरणपोळी बनवून आम्ही उपवास पुरणपोळीवर सोडवणार आहात. पण अचानक काहीतरी अडचण आल्यामुळे आम्ही ते करू शकलो नाहीत. त्याच्यामुळे आता बघा तर चहानं सुरुवात करूया आपण आपल्या ब्लॉगची. तर मस्त असा आम्ही चहा घेतात. पूर्ण स्वयंपाक वगैरे आमचा आवरून झालेला आहे. बघा इकडं फळानंतर काहीच कमी नाही. मामा आता पेरू घेऊन आलेले आहेत आणि पहिलेच फळं भरपूर असे आहेत. आणि बाहेरचा नजारा दाखवते. छान असा पाऊस पडलेला आहे आणि बघा किती मस्त असे गुलाबाचे फुलं आणि कळ्यात इतक्या म्हणजे पूर्ण झाड भरून गेलेलं आहे कळ्यांनी. आणि इकडं गुलाबाचं दुसरं झाड आहे. म्हणजे 2 प्रकारचे झाड आहेत. एक गुलाबी कलरचं फूल आहे आणि एक आहे ते लाल कलरचं. ते लाल कलरचं आहे ते श्लोकला शाळेत भेटलेलं होतं. तर बघा इकडे किती मस्त फुलं आलेली आहेत. हे वातावरण पण किती छान झालेलं आहे. तर माझं पूर्ण काम आवरून झालेलं आहे आणि तितक्यात श्लोक पण आलेला आहे बाहेरून. तर तो कटिंग करायला गेलेला होता. त्याची कटिंग खूप वाढली होती. तर बघा आलेला आहे शॉपिंग करून. तर त्याला सँडल वगैरे घ्यायचा होता. बाकीचं पण काही सामान घेऊन आलेलं आहे त्यानं. तर बघा इकडं कपडे आत्ताच इकडं टाकलेले आहेत. आज 4 ते 5 वेळा कपडे आमचे इकडं ते तिकडं इकडं करायचे झालेले आहेत. कारण पावसाने आज गंमतच केलेली आहे. 1 तासानंतर ऊन पडतं, 1 तासानंतर पाऊस येतो. असं चालू आहे आज पावसाची गंमत. नंतर बघा इकडं आता बंद आहे पाऊस. नंतर इकडं बघा श्लोक सँडल घालून बघत आहे. तर बघा पाऊस चालू झाला. तरी मोबाईलमध्ये पाऊस एवढा दिसत नाही. जोराचा पाऊस आहे चांगला. नंतर इकडं श्लोक आता नवीन सँडल आणले म्हणल्यानंतर काय बघायला कामच नाही. ते 4-4 वेळेस ते घालणार, ठेवणार, जपून ठेवणार. जोपर्यंत नवीन आहे तोपर्यंत जपून ठेवणार. मग खराब झाला की झाला. आता मी जेवायला घेते. साधं सिंपल असं जेवण आहे. शेंगदाण्याची पोळी, चपाती, दूध, मटकीची भाजी, भेंडी आणि सोबतच तूप पण आहे. तर भेटूया आपण अशाच ब्लॉगमध्ये. बाय.